मनुष्यातितार मनोरणीयानुमनुस्मृत्यः सर्वस्य धातार मचिंद्य रूपम आदित्यवर्णम तमस प्रस्तात. आता हे सगळं एकविम पुराणम अनुशासितारम अनोरणीयांसम अनुस्मरेत अनोरणीयांसम हे सगळे परमात्म्याचे विशेषण आहेत. या अशा परमात्म्याचा जो अनुस्मरण करतो तो पुढल्या श्लोकात सांगितलं परमपुरुष मोपैती दिव्यम. तेच विषय तोच चालू आहे, त्याचं द्विवेचन आहे. त्याचं उत्तर सांगितलं की जयाचे आकाराविनाशने जया जन्मना निमणे जो आदरणीपणे देखत असे परमात्म्याचं विचार केलं की ज्याचा जो आकाराविण असणे म्हणजे ज्याचं अस्तित्व आहे. असणे म्हणजे अस्तित्व म्हणजे परमात्मा अस्तित्व आहे, ते सद्रूप आहे ते ना. परमात्मा काही शून्य रूप नाहीये असं किंवा अभावात्मक परमात्मा नाही. परमात्मा हा सद्रूप आहे. नाही काही आवश्यकता नाही. आकाशाला जसा आकार नाही तसा आकार नाही, बस आपला विषय. सगुणाचं काही गरज नाही. असं कुठली व्याप्ती आहे का की जो सद्रूप असतो त्याला गुण असतो म्हणून, सगुण असतो म्हणून? असं नाही. जसं उदाहरण मी तुम्हाला 2-3 पदार्थ सांग. रूप नावाचा एक पदार्थ आहे. रूप म्हणजे काळा गोरा वगैरे, त्याला कुठं गुण असतो? तो स्वतः गुण भाग सोडून द्या, त्याला पुन्हा गुण असतो का? तो निर्गुण असतो की नाही? काय स्थिती बघा की जगामध्ये 3-4 पदार्थ असे तुम्ही चिंतन करा. काही पदार्थ स्वतः निराकार असतात. रूपाला स्वतःचा आकार कोणता नाही. तो ज्या द्रव्यावर असेल त्या द्रव्याचा त्याचा आधार घेऊन राहावं लागतं. कारण गुणाचं वैशिष्ट्य, गुण जे आहे ते द्रव्यावरच राहतं आणि आहे. तो तसं पाहिलं तर रूप हे साकार नाही एक प्रकारे, एका विचार पद्धतीने केलं तर, पण ते निर्गुण आहे. आकाश हा पदार्थ निराकार आहे, साकार नाही. आकाश हा पदार्थ निराकार आहे, पण ते सगुण आहे. भूक हा पदार्थ दिसत जरी नसला तरी तो निर्गुण जरी असला तरी तो साकार आहे. कारण कसं, भूक ही तुम्ही मोजता. किती पोळ्या खाणार? 2 पोळ्या खाणार, 4 पोळ्या खाणार, काय जे असेल ते भूक मोजता येते म्हणून ती साकार पदार्थ. आकार पाहिलं की कुठल्या कुठल्या पद्धतीने मोजता येतं. कळलं? अस्तित्व असलेला प्रत्येक पदार्थ हा सगुण असतो असा नियम नाही. ब्रह्म हे तसं आहे. हो ते ठीक आहे ना. मग दुसरा पदार्थ मी सांगितला ना कोणता, रूपाचं वर्णन उदाहरण दिलं की त्याला अस्तित्व, त्याला कुठं तो सगुण आहे? अस्तित्व नाही का रूपाला? अस्तित्व नाही. रूप आहे. रूपाला दुसरं रूप कुठं असतं? पण दुसरं गुण कुठं असतो? म्हणजे तो निर्गुण झाला की नाही ते सांगा. म्हणून जो पदार्थ अस्तित्वयुक्त आहे तो पदार्थ सगुण असतो. तसं हे ब्रह्म तसं, ब्रह्म हे निर्गुण असल्यामुळं ब्रह्म हे अस्तित्व रूप आहे आणि निराकार आहे. ब्रह्माच्या बाबतीत ते म्हणून सगुण साकार असं ब्रह्म नाही, ब्रह्म निर्गुण निराकार आहे. हे लक्षात. आकाश सगुण निराकार आहे. आकाशाच्या बाबतीत बोलायचं झालं सगुण निराकार आहे. भूक हा पदार्थ निर्गुण निराकार आहे. भूकामध्ये आणि आकाशामध्ये हा फरक आहे. कोणाला? हा, ब्रह्माचं मूळ स्वरूप काय? सगुणता त्याच्यावर लादलेली आहे, आरोपित आहे. ब्रह्म एक वैशिष्ट्य असे पुन्हा ब्रह्माचं अनेक विरुद्ध पदार्थांचा, अनेक विरुद्ध धर्मांचा आश्रय पण येते. पदार्थ नाही, अनेक विरुद्ध धर्माचा आश्रय म्हणून ब्रह्म आहे. उदाहरणार्थ तुम्ही विष्णू नाव वाचलं तर अनुरुग्रहत
कृशः स्थूलः गुणभूत निर्गुणो महान, ही जी ओळ आहे यामुळे सगळे एकमेकाच्या विरोधात आहे. अणू पण आहे तो बृहत पण आहे. अणु याला याला हे पण आहे उपनिषदाचं वचन पण आहे, अणोरणीयान महतो महीयान असं उपनिषदाचं वचन पण आहे. आणि याला तुकाराम महाराजांनी म्हटलं की तुका दोरलाडे आकाश एवढा हे पण म्हटलं, म्हणजे याच जसं त्याचा अनुवाद तुकाराम महाराजांनी केलाय, हे लक्षात ठेवा. म्हणजे ब्रह्म हे अणु आहे म्हणून त्यांनी इथे इथे अणोरणीयान इथे आलेच आहे. अणोरणीयांसम त्या शब्द अणोरणीयान या शब्दाची द्वितीय आहे ती अणोरणीयांसम. आलं लक्षात. अणुपेक्षाही अणु, अणो हो आणि यांसम म्हणजे काय, अणु जो आहे परमाणू त्याची व्याख्या जी केली ती आजच्या विज्ञानाची व्याख्या वेगळी आहे, हे लक्षात ठेवा. आपली जी परमाणूचा मूळ विचार करणारे नाही एक, त्यांनी केलेली जी व्याख्या आहे ती कशी आहे की ज्याचा विभाग होत नाही. तुम्ही एक पदार्थ घेतला तो तोडत 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 गेले तर अशी एक अवस्था येते की आता याच्या पुढे त्याची विभागच होत नाही. ती जी अवस्था ती अवस्था अणु आहे. हे आधुनिक लोक इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन त्याचे विभाग करतात. ते विभाग काही गेलंच ते आपल्याकडे काम नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन पेक्षा आपलं अजून सूक्ष्म अणु गेला. आणि इतकं सूक्ष्म असलेला अणु हा दृष्टीने दिसत नाही, तो अतिंद्रिय आहे. परमाणू पृथ्वीचे परमाणू असतील, आकाशाचा परमाणू नाही आहेत, पण पृथ्वी आप तेज आणि वायू या चौघांना परमाणू आहे, या चौघांचे परमाणू आहेत. या चौघांचे परमाणू अत्यंत सूक्ष्म आहेत, ते दृष्टीला दिसत नाहीत. परमात्मा त्याच्यापेक्षा सूक्ष्म हे सांगायचे त्यांना. अणो हो आणि यांसम आणि महत्व महीयान म्हणजे मोठातला मोठा पदार्थ कोण आहे, आकाश आहे. परमात्मा त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे तो किती सूक्ष्म आहे, तर सूक्ष्मातला सूक्ष्म जो पदार्थ तुम्ही वापरलाय, तुम्ही म्हणताय, तुम्ही ज्याला समजताय, तुमच्या दृष्टिगोचर आहे, दृश्य पदार्थामध्ये दृश्य जगतामध्ये सूक्ष्मातला सूक्ष्म पदार्थ अणु आहे आणि मोठातला मोठा पदार्थ गगन आहे. अणु आणि गगन आकाश आहे की नाही. परमात्मा या दोन्हीपेक्षाही लहानातला लहानपणे, सूक्ष्मातला सूक्ष्मपणे आणि मोठ्यातला मोठापण. करतात की जयाचे आकाराविण असणे, म्हणून आकार असलाच पाहिजे असं काही नियम नाही, हे लक्षात घ्या. असणं अस्तित्व जे आहे की नाही हे आकाराशिवाय असतं, असू शकतं. निराकार आकाशच आहे ना, पहिल्यांदाच मोठं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर निराकार आकाश आहे. तर जयाचे आकाराविण असणे, जया जन्मना निमणे, जे आगवेचे आगवेपणे देखत असे, की जे आकाराशिवाय आहे, ज्याचा जन्मही नाही आणि ज्याचा निमणही नाही. निमण म्हणजे नाश किंवा जन्म या शब्दाचा अर्थ आविर्भाव जर केला, प्रगट होणे असा जर अर्थ केला, तर निमणे म्हणजे उलगुप्त होणे. हे दोन्ही ते आगवेचे आगवेपणे देखत आहे. जो सर्व व्यापक असल्यामुळं जो सगळं जाणतो, आघव आहे ना तो. आघवेपणे म्हणजे सर्व व्यापक आहे तो. जे गगनाहुनी जुने, जे परमाणुनी साने, जयाचे निसन्निधाने विश्व चळे. जे गगनाहुनी जुने म्हणजे गगनाचे अधिष्ठान आहे असं अर्थ केला. गगनाहून मोठे म्हणजे केव्हा, एक नियम असा आहे की कार्यापेक्षा कारण व्यापक असतं, हा एक नियम आहे. बघा पाण्यापासून पृथ्वी झाली, अद्भ्य पृथ्वी असं उपनिषद सांगतं. उपनिषद काय सांगतं, अद्भ्या पृथ्वी. तर पृथ्वी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी गेली, आजूबाजूला पाणी जास्त आहे की नाही. म्हणजे कार्य पृथ्वी, कारण जास्त ते व्यापक, कार्यापेक्षा व्यापक, त्याच्यापेक्षा व्यापक आणि सूक्ष्म, हा नियमच आहे. कार्यापेक्षा कारण हे जास्त व्यापक आणि जास्त सूक्ष्म आणि ते त्या कार्याला पूर्ण व्यापून राहतं, हा नियम आहे. हे नियम लावत जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की अद्भ्य पृथ्वी, पृथ्वीचं कारण जल, जलाचं कारण तेज,
ते जे त्याच्यापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक आहे जलापेक्षा. कसं सूक्ष्म आहे कसं व्यापक आहे याचं उदाहरण जर झालं तर तुम्ही जर गरम पदार्थ एखादा चालू आहे गॅस आणि एखादी अशी चांगली जाड सळई तिथं टोक त्या बाजूचं किती लांब असू दे त्या गॅसवर ठेवा इथपर्यंत तो अग्नी येतो की नाही, कुठून येतो, तिथं यायला तर काहीच नसतं. पाण्याला यायचं जर असेल तर ते छिद्र पाहिजे. तेजाला या टोकापर्यंत गेलं त्या टोकाचं या टोकापर्यंत गेलं ते छिद्राची गरज नाही, इतकं सूक्ष्म आहे. म्हणजे घनीभूत असलेलं जे लोखंड आहे की आरपार जायला काही जागा नाहीये तिथं तेज येतं की नाही, गरम होतं की नाही. शीघ्र नाही, सूक्ष्म वाहक आहे, शीघ्र नाही. हा ते उष्णते शीघ्र वागलं होते. पण मला तात्पर्य काय सांगायचं ते लक्षात घ्या की जसं पाण्याच्या छिद्र वगैरे काहीतरी आहे म्हणून ते पाणी तिकडून इकडे येईल. छिद्र नसताना कसं अग्नी येतो, काय पाणी येतं म्हणजे अग्नी येतो की नाही, अग्नी जास्त सूक्ष्म झाला की नाही हे सांगायचंय मला काय सांगायचंय. कारण अग्नी हा पाण्याचाही कारण आहे, अग्नी हा पाण्याचंही कारण आहे म्हणून ते जास्त व्यापक आहे, जास्त सूक्ष्म आहे हे लक्षात घ्या. त्या अग्नीचंही व्यापक किंवा कारण वायू आहे म्हणून तो अजून व्यापक आहे आणि अजून सूक्ष्म. त्याचं व्यापक त्याचं कारण आहे आकाश म्हणून ते अजून व्यापक आणि अजून सूक्ष्म. त्याचं आकार आत्मा हे कारण आहे परमात्मा. म्हणून त्यांनी इथं ही श्रुती अपेक्षित आहे त्यांना. जे गगनाहुनी जुने म्हणले ना त्याचं कारण हे येत असणार आत्मना आकाश संभूता ही श्रुती अपेक्षित आहे. जुने म्हणजे काय, कारण आहे, आधी आहे ना. आणि कारणाचं एक वैशिष्ट्य असतं की कारण त्यालाच म्हणतात जे प्राक्षणवर्ती असतं. कुठलंही कारण कार्याच्या आधी असतं, कार्याच्या नंतर कारण होत नाही. कारणाचं लक्षणच हे काय, कार्य अव्यवहित प्राक्षणवर्तित्व. कार्याच्या अगदी लागून अव्यवहित म्हणजे लागून असलेला जो क्षण आहे त्या क्षणी ते असतं. तसं ते आत्मा आहे, आत्मा त्यावेळेस आहे म्हणून ते आत्म जुने असं म्हटलं. जे परमाणुहुनी साने आता अणुरणीयान म्हटलं ते जया जयनी सन्निधाने विश्व चळे. ज्याच्या अधिष्ठानामुळं, सन्निधाने म्हणजे अधिष्ठानामुळं, विश्व चळे म्हणजे विश्व चालतं. विश्व जो काही तुम्हाला चळे या शब्दाचा अर्थ प्रतिभास होतो विश्वाचा. विश्वाचा म्हणजे जसं दोरीच्या अधिष्ठानामुळं रजता काय शुक्तीच्या अधिष्ठानामुळं रजताचा जसा प्रतिभास होतो तसं दोरीच्या अधिष्ठानामुळं याचा प्रतिभास होतो. म्हणून विश्व चळे जे सर्वात याविये विश्व सर्व जे हेतुजी याविये अचिंत्य जे काय जे सर्वात याविये जे या सगळ्या जगताला व्यापून उरतं. विये म्हणजे किंवा प्रसूत होत करतं जे या संपूर्ण जगताचं मूळ कारण आहे. त्याचा अर्थ हा परमात्मा काय आहे, या जगताचा अभिन्न निमित्तोपादान आहे. याला दृष्टांत काय आहे तर याला दृष्टांत तो जो आहे तो याचा आहे कोळ्याचा. आपल्याकडे कोळ्याचा कोळी जो असतो, कोळी म्हणजे कोळी नावाचा किडा, बरं कोळी नावाचा माणूस नाही, कोळी नावाचा किडा. तो स्वतः ते त्याच्या लाळेपासून ते सगळं तयार करतो की नाही, तोच ते सगळं तयार करतो. त्याला निमित्त कारणी तोच आहे, उपादान कारणी तोच आहे, कारण तो त्याला व्यापून राहतो ना. तसं परमात्मा म्हणजे अभिन्न निमित्त पादनाला दृष्टांत आहे. जे दृष्टांत नाही ते वेदांत बोलत नाही हे लक्षात ठेवा. कळलं का? हा दृष्टांत होतं पण दृष्टांत आणि हा दृष्टांत काही शंकराचार्यांनी मनानं दिलेला नाहीये. मी नेहमी जे सांगतो की नाही की शंकराचार्याने हा दृष्टांत उपनिषदात आहे तो दिलेला आहे. भाष्य करण्याचं विवरण केलं त्यांनी. पण शंकराचार्यांनी कुठलेही दृष्टांत म्हणजे दोरी आणि सापाचाही दृष्टांत शंकराचार्यांनी मनानं दिलेला नाही, जो पूर्वापार चालत आलेला आहे. शंकराचार्यांनी उपादान करण्यासाठी सुद्धा दृष्टांत यथोर्ण नाभि सृजते गृह्णतेच असं मुंडकोपनिषदात स्पष्ट आहे. यथा ऊर्ण नाभी, ऊर्ण नाभी म्हणजे
ज्याच्या पोटामध्ये हे उरणा काय म्हणतात रेशीम ज्याच्या नाभीमध्ये असतं त्याला उर्ण नाभी म्हणतात. त्या किड्याला कोळी किडा जो आहे त्याला उर्ण नाभी म्हणतात. सृजते गृह्णते, तो सगळ्या सृष्टीला निर्माणही करतो, त्याच्या त्या जाळ्याला आणि पुन्हा तो सहकार्य करतो. तसं परमात्मा हे संपूर्ण जगत निर्माण करतो, त्याचं पुन्हा आजही करतो. म्हणून भगवान हा जगताचं उपादान कारण ठरण्यासाठी कोणती मोठी गोष्ट महत्वाची माहितीये का? त्या कारणापासून ते कार्य उत्पन्न होणं हे फार महत्वाचं नाही. उपादान कारणामध्ये कार्याचा पुन्हा लय झाला पाहिजे त्या कारणात. घटासारखं घट असं काही असो, आता आपलं शरीर आहे, आपल्या शरीराचं उपादान कारण काय आहे? पृथ्वी मुख्य विचार केला, त्यामुळे आपलं पुन्हा मातीच होती याची, आहे की नाही? माती होती. तसं की जे जे काही तुमचं पदार्थ आहे म्हणजे हे संपूर्ण जगत जे आहे हे पुन्हा कारणामध्ये लीन होत, परमात्मामध्ये ते लीन होत. हे म्हणजे उपादान कारणाचं ती हेच आहे, कसोटीच आहे. उपादान कारण कणाला ज्याच्यापासून झालं हे फार महत्वाचं नाही, लीन होणं महत्वाचं. कुंभकार हा उपादान कारण काय होत नाही, कारण त्याच्यात ते लीन होत नाही. कुठलाही घडा फुटला तो कुंभकाराचा लीन झाला असं दिसत नाही. पण सृष्टी ही पुन्हा प्रलय झाल्यानंतर लीन कुठं होते? परमात्म्यामध्ये होते. म्हणून परमात्मा हा उपादान कारण. म्हणून म्हणले विश्व सर्व जेणे जिये, जेणे सर्व विश्व जिये. पहिल्यांदा म्हणले जो सर्वात विये, म्हणजे जो या सगळ्या सृष्टीला विये म्हणजे प्रसूत करतो, ज्याच्यामुळे सर्व जगत उत्पन्न जगत राहतो, म्हणजे स्थिती, उत्पत्ती आणि स्थिती हे सांगितलं. आणि पुढे म्हणाले हे तुझे या विहे अचिंत्य, जे ज्याला अनुमान घाबरत. हेतू, हेतू म्हणजे काय? हेतू म्हणजे अनुमान. इथला जो शब्द आहे ना त्याचा ज्ञानेश्वरी समजण्यासाठी त्यासाठी थोडा तरी हे पाहिजे. नाही उपनिषद नसतं, नाही थोडा न्याय आला पाहिजे तर ते नाही कळतं. म्हणजे काही वेळा कळत नाही. तर हेतू जे या विहे अचिंत्य, जे हेतू म्हणजे अनुमान, व्याप्ती, पक्ष, साध्य, हेतू म्हणजे काय? जसं एखादं लिंग, तुम्ही अग्नी आपलं नेहमीचं उदाहरण जे आहे, धूमावरून आपण अग्नीचं अनुमान करतो, आहे की नाही? धूम हा हेतू आहे. त्याच्यावर तसं कुठला हेतू नाहीये की याच्यावरून आपण परमात्म्याचं हे करू. फार तर फार आपण सृष्टी निर्माण करतो. आपल्या सृष्टीबद्दल एक काय म्हणतात त्याला, नैयायिक एक अनुमान मांडतात. क्षित्यं पुराधिकम सकर्तृकम कार्यत्वाद घटवत, असे एक अनुमान नैयायिक मांडतात. नैयायिकांचं म्हणणं काय की जे जे क्षिती, अंकुर वगैरे जे पदार्थ आहेत, क्षिती म्हणजे पृथ्वी, अंकुर म्हणजे एखादा अंकुर म्हणजे पहिलं बीज, हे सगळं सकर्तृक आहे, म्हणजे कर्तृजन्य आहे, कृतीजन्य आहे. का? कारण ते कार्य आहे म्हणून. कार्यत्वात घटवत, घटासारखं जसं घटाच्या ठिकाणी कार्यत्व येतोय, कृतीजन्यता आहे. कर्तृकता सिद्ध होते, सकर्तृक या अनुमानाने सकर्तृक सिद्ध होतं, पण या अनुमानाने करता ईश्वरच येणे सिद्ध होत. करता हे सिद्ध होतं, इतकंच होतं. पण तो करता ब्रह्म आहे हे नाही सिद्ध होत. नाही सांख्यांच्या प्रमाणे प्रधानच राहील ना. सांख्यांच्या मतानुसार प्रधान सिद्ध होईल ना. बौद्ध मतानुसार शून्य सिद्ध होईल. त्याला काय ब्रह्मच आहे हे या अनुमानाने सिद्ध होत नाही. नैयायिक सुद्धा काय म्हणतात माहितीये का, की या अनुमानाने कर्तृजन्याचा सिद्ध होते, कृतीजन्याचा सिद्ध होते. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन सिद्धत्व धर्मस्य नित्यत्व एकत्वाचे लाघव कोणतरी करता सिद्ध होतो की नाही, तो जो सिद्ध होणारा करता असतो तो म्हणजे ज्याची कल्पना केली जाते तो पदार्थ, तो जर प्रत्यक्ष नसेल तर त्याला नित्य आणि एक मानण्यामध्ये लाघव आहे. म्हणून नित्य आणि एक असं मानावं त्याला. पण नित्य आणि एक असं कोण आहे? मग ते ईश्वर आहे. त्यांच्यामध्ये ईश्वर आहे, ब्रह्म नाही. कळलं का? नाही आहे का? मग अशा पद्धतीनं लाघव तर्क सहकृत
ते पुढली पायरी घेतात. पण या अनुमानाने काय सिद्ध होतं? 2 स्टेप आहेत. पहिला अनुमान फक्त कर्ता सिद्ध होतो. जे जे कार्य आहे ते कर्तृजन्य आहे या व्याप्तीच्या बळावर कार्यत्व या हेतून काय सिद्ध होतं? कर्ता सिद्ध होतो, एवढंच होतं. पण या अनुमानाचा विचार आपल्या मतानुसार किंवा सांख्यांच्या मतानुसार प्रधानावर जातो. सांख्यमत जगत हे प्रधान करतं, प्रकृती करते. आपल्या मतानुसार परिणामी उपादान कारण माया आहे, मायावरही जाईल अनुमान. ब्रह्मसिद्ध होत नाही, म्हणून हेतू जे आहे असं म्हटलंय. नाही नाही नाही, सांख्यांची प्रकृती वेगळी, माया वेगळी. वेदांतांची माया अनिर्वचनीय आहे, सांख्यांची माया अनिर्वचनीय नाही. फरक आहे, खूप फरक आहे. सांख्यांचे प्रकृती प्रधानच काय अभिन्न निमित्त उपादान आहे, त्यांचा पुरुष काहीच कामाचा नाही. वेदांतांचं तसं नाही. वेदांतांचं जी माया आहे ती फक्त परिणामी उपादान कारण आहे, निमित्त कारण नाही, ती परिणामी उपादान आहे. आणि ब्रह्म जे आहे ते अधिष्ठान आहे आणि निमित्त कारण आहे आणि उपादानी म्हणून अभिन्न निमित्त म्हणजे अधिष्ठानोपादान कारण आहे. अधिष्ठान आहे उपादान कारण आणि निमित्त कारण आहे, दोन्हीमध्ये फार फरक आहे. आणि सांख्यांच्या प्रकृतीचं असं वैशिष्ट्य आहे की माया माया राहते, प्रकृती राहत नाही. सांख्यांची प्रकृती आता प्रकृती नाही आहे, तर तिची मूळ अवस्था खालीवर झालेली आहे. ज्यावेळेस तिन्ही अवस्था सम असते तेव्हा ती प्रकृती असते. जगतावस्था ज्यावेळेस असते त्यावेळेस ती खालीवर झालेली असते, म्हणून ती प्रकृती राहत नाही. खूप फरक आहे. आणि ती जड आहे. आपल्याकडे माया जड आहे, सोडून द्या. पण माया म्हणजे आपल्याकडे अज्ञान आहे, तसं त्यांचं अज्ञान म्हणजे प्रकृती नाहीये. हा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. लोक काय आहे ते प्रकृती पुरुष हे शब्द इतकी गुळगुळीत वापरतात की त्यांना ते नेमके कन्सेप्टच कळत नाही की हे वेगळं हे वेगळं हे माहित नाही. सांख्यांचं प्रकृती पुरुष शब्द फार भिन्न आहे, फार भिन्न अर्थाने. तंत्रामध्ये पार्वतीला प्रकृती आणि पुरुष वापरलं, तो तंत्राचा अर्थ वेगळा आहे. किंवा ह्याच्यामध्ये जे आपल्या अमृत अनुभव ते वापरलंय ना वाटतं, प्रकृती पुरुष सुरुवातीला प्रकरण. हा, तर ते तंत्रातलं घेतलंय, ते काही सांख्यांचं नाही. पण सांख्याच्या अर्थानं प्रकृती वापरतात, त्याला ते प्रधान असं म्हणतात, ते वेगळं. हेतू जे हे अचिंत्य जे हे 8व्या अध्यायात उभी व्हावं, हेतू ज्याला भीतो म्हणाले आणि त्याच्याबद्दल अचिंत्य म्हणजे तर्क करता येत नाही, विचार करता येत नाही, तर्क लावता येत नाही, असं त्याचा अर्थ आहे. देखे ओळंबा इंगळून चरे तेजी तिमन चेतन शिरे जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी, ज्याप्रमाणे वाळवी विस्तवाला किंवा प्रकाशात अंधार राहू शकत नाही. वाळवी असेल तर विस्तवाला लागत नाही म्हणे, वाळवी विस्तवाला लागत नाही, बरोबर आहे. वाळवी इतर पदार्थामध्ये लागते किंवा प्रकाशात अंधार तुझा राहत नाही. आणि याप्रमाणे तसंच चर्मचक्षुला अंधार दिसत नाही म्हणाले, तसं हे संपूर्ण जगताची स्थिती आहे. म्हणून सुशरा सूर्यकिरणांची राशी जो नित्य उदोद्यानी असी अस्तमानाचे जयासी अडनाव नाही. जे परब्रह्म ज्ञानी पुरुषाला स्वच्छ प्रकाशरूप सूर्यकिरणांच्या राशी रूपानं कधीही न मावळणार असतं, जो नित्य उदय पावलेला आहे. म्हणजे परब्रह्म जे आहे ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने जर विचार केला तर नित्य उदय म्हणे अस्तमानाचे जे असे आडनाव नाही, म्हणजे जे कधीही अस्तंगत होत नाही असा जो परमात्मा आहे, त्याचं जो चिंतन करेल तो पुढं परमपुरुषाला वगैरे जाईल. असं थांबवत हा श्लोक संपला. आज 8वाध्याय श्लोक संपला. अवधूत निंदन श्री गुरुदेव.